नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भागामध्ये आफ्रिका आणि भारत यांचे जे संबंध आहेत या संदर्भात अभ्यास करणार आहोत। विशेषतः 1950 आणि 1960च्या दशकात आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी धोरण, कारण वसाहतवादाचा अनुभव भारताने घेतल्यामुळे वसाहतवादाखाली असलेल्या देशांची कशी पिळवणूक होते हा अनुभव भारताने घेतलेला होता। त्यामुळे आफ्रिकेबद्दल असलेली सहानुभूती, त्यानंतर राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळी, कारण आफ्रिका खंडातील देशसुद्धा पारतंत्र्यामध्ये होते, त्यांनाही स्वातंत्र्य मिळावं अशा प्रकारची भूमिका भारताची होती। आणि तेथील भारतीय वंशाचे लोक, आफ्रिकेमध्ये भारतीय वंशाचे लोक असल्यामुळे, मूळ भारतीय वंशाचे लोक तिथे असल्यामुळे भारताच्या आफ्रिका धोरणाचं जे लक्ष्य आहे ते सहानुभूतीचं किंवा या दोन देशामध्ये जवळीकतेचे संबंध असलेले आपल्याला दिसून येतात। भारताने नेहमी वंशवादी भेदाभेदाला विरोध केलेला आहे, कारण वंशवादी भेदामुळे समाजामध्ये उच्च नीचता निर्माण होत असते, वंशवादी संघर्ष निर्माण होत असतात, मानवी हक्कावरती त्यामुळे अतिक्रमण होत असते। हे अनुभव भारताने घेतलेला होता। याशिवाय हरारे येथील अलिप्ततावादी चळवळीच्या शिखर परिषदेदरम्यान निर्माण केलेल्या आफ्रिका फंड या माध्यमातून सुद्धा आफ्रिकेला भारताने मदत केलेली आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे आफ्रिकेशी भारताचे जे संबंध आहेत ते नेहमी या विविध कारणाने मैत्रीपूर्ण असलेलेच आपल्याला दिसून येतात। आता स्क्रीनवरती तुम्हाला एक चित्र दिसते पहा, की त्या चित्रामध्ये तुम्हाला भारत आफ्रिका शिखर परिषद जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी अलीकडेच म्हणजे 2015ला आयोजित केलेली होती। त्यामुळे आणखी मैत्रीपूर्ण संबंध किंवा जवळीकतेचे संबंध निर्माण झालेले दिसून येतात। आता आफ्रिकेबरोबर भारताच्या संबंधाबाबत जर सांगायचं झाले तर अनेक महत्त्वाचे मुद्दे दोन्ही देशांच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत। दोन्हींनाही त्या दृष्टीने चांगली संधी आहे, हेच आपल्याला पाहायला मिळेल पहा, की 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेमध्ये ऊर्जेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला होता किंवा आलेला आहे म्हणूया आपण, आणि त्यामुळे सध्या भारताच्या खनिज तेल आयातीपैकी सुमारे 24% तेल हे आपल्याकडे म्हणजेच आफ्रिकेतून आपल्याकडे येत आहे। याशिवाय भारतातील तेल कंपन्या ज्या आहेत या तेल कंपन्यांनी आफ्रिकेतील तेल खाणीमध्ये गुंतवणूक केली आहे। ONGC विदेशची या कंपनीची सुदान आणि इजिप्तमध्ये, त्यानंतर ONGC मित्तल एनर्जीची नायजेरियामध्ये गुंतवणूक आहे, तर रिलायन्स समूहाच्या नायजेरिया, अंगोला, चाड, कॅमेरून, कांगो या ठिकाणी वाटाघाटी चालू आहेत। या दृष्टीनं जे संबंध आहेत ते संबंध अतिशय चांगले असलेले आपल्याला पाहायला मिळतात। याशिवाय भारतीय उद्योग क्षेत्राने आता आफ्रिकेमध्ये रस घ्यायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे भारतीय उद्योगधंदे आफ्रिकेमध्ये निर्माण करण्यात येत आहेत। ते आफ्रिकेतील विकसनशील देशांना तंत्रज्ञान आणि इतर मदत देण्याचीही शक्यता या उद्योगाच्या माध्यमातून केली जाणार आहे। याशिवाय पूर्व आणि दक्षिणी आफ्रिकी देशात मिळून भारतीय वंशाचे सुमारे 2 कोटी लोक राहतात, आणि त्यामुळे या आफ्रिकन देशाविषयी आणखी जवळीकता निर्माण झालेली आहे। भारताने आता त्याच्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केलेली आहे। याशिवाय हिंदी महासागरातील सुरक्षा हा भारतासाठी काळजीचा मुद्दा आहे पहा, की भारताच्या या सागरिक दृष्टिकोनात सोमालियापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंतचे सर्व देश येतात। या सोमाली समुद्रातील चाचेगिरीच्या ज्या वाढत्या घटना आहेत
चाचेगिरी याचा अर्थ हेरगिरी, गुप्त माहिती कळवणे, सांगणे आणि त्यामुळं दहशतवादाला खतपाणी घातलं जातं आणि म्हणून अशा दहशतवादाचा जो वाढता धोका आहे, हे भारतासाठी अतिशय संवेदनशील मुद्दे आहेत आणि त्या दृष्टीनं आयोरा ही संकल्पना अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहे पहा. या आयोरा या संकल्पनेबद्दल आपल्याला सांगता येईल. आयोरा म्हणजेच इंडियन ओकॅन रिम असोसिएशन. तर दक्षिण आफ्रिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत नेल्सन मंडेला यांनी 1995 भारताला भेट दिली. तेव्हा त्यांनी आयोराच्या तेव्हाच म्हणजे या संकल्पनेचा उदय झाला असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा ते म्हणाले होते की ऐतिहासिक आणि भौगोलिक घटकांच्या पलीकडे जाऊन आपणाला हिंदी महासागराची किनारपट्टी जी आहे ती सामाजिक, आर्थिक आणि इतरही शांततामय योजनांवरती सहकार्य करण्याचे व्यासपीठ व्हावे. म्हणजे या दोन देशांच्यामध्ये ऐतिहासिक आणि भौगोलिक संबंध तर आहेतच, पण याही पलीकडे जाऊन सागरिकदृष्ट्या आपल्याला संबंध निर्माण करून किनारपट्टीच्या दृष्टीने, हिंदी महासागराच्या किनारपट्टीच्या दृष्टीने काही निर्णय घेऊन शांततामय योजनेच्या दृष्टीने हे हिंदी महासागर व्यासपीठ व्हावं अशी त्यांची या आयोराच्या माध्यमातून त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती. अलीकडच्या काळात जे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत जे बदल झालेले आहेत त्यामुळे ही गरज आपल्याला निर्माण झालेली आहे असं त्यांचं मत होतं आणि या भावनेतूनच मार्च 1997 आयोराचा जन्म झाला. आज या संघटनेमध्ये 22 सभासद आहेत आणि 9 संवाद भागीदार देश आहेत आणि हिंदी महासागर क्षेत्राचा आणि सभासद देशांचा शाश्वत आणि संतुलित विकास करणे आणि क्षेत्रीय विकासासाठी सामायिक व्यासपीठ तयार करणे ही या आयोराची मुख्य उद्दिष्टे आहेत. म्हणजे या दोन देशांच्या दरम्यान हिंदी महासागर क्षेत्र हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्या दृष्टीनं हा संतुलित विकास व्हावा, क्षेत्रीय विकास व्हावा आणि एक सामायिक व्यासपीठ निर्माण व्हावं या दृष्टीनं नेल्सन मंडेलांनी आयोरा या संघटनेच्या स्थापनेचं उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे. आता भारत आणि आफ्रिका यांच्या संबंधातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की भारतातील जी अग्रगण्य सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे ही संस्था हे आफ्रिकी देशांचं अतिशय आकर्षण आहे. कारण पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, त्यालाच आपण NDA म्हणतो, या ठिकाणची सुदान ब्लॉक नावाची जी मुख्य इमारत आहे हे भारत आणि सुदान सहकार्याचं प्रतीक मानलं जातं. याशिवाय डेहराडूनची इंडियन मिलिटरी अकादमी आणि वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेज यांचाही याच्यामध्ये सहभाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा दृष्टीने विचार केला तर आफ्रिका आणि भारत यांच्यामधील जे संबंध आहेत ते नेहमीच मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता यानंतर आपण पाहणार आहोत ते हिंदी महासागर क्षेत्र. भारताच्या दृष्टीने या क्षेत्राला अतिशय महत्त्व आहे. या क्षेत्राच्या दृष्टीने परराष्ट्र धोरण ठरवत असताना अतिशय जबाबदारीने भारताला पावले उचलावी लागतात. या ठिकाणी तुम्हाला हिंदी महासागर क्षेत्राचं जे स्क्रीनवरची चित्र दिसतंय त्याच्यामध्ये पहा भारताचं स्थान जे आहे ते स्थान तुमच्या लक्षात येईल की बहुतेक हिंदी महासागराचा जो प्रदेश आहे तो प्रदेश किंवा हे सागरी किनारा याचा भारताला लाभलेला आहे. हिंदी महासागर हा जगातील सर्वात जास्त वावर असलेला आणि महत्त्वाचा सागरी वाहतुकीचा मार्ग आहे. येथून दरवर्षी 1 लाख मालवाहू जहाजे ये जा करतात की ज्यामधून जगातील कंटेनर वाहतुकीपैकी निम्मी वाहतूक, 1/3 मालवाहतूक आणि खनिज तेलाच्या एकूण वाहतुकीपैकी 2/3 वाहतूक या क्षेत्रामधून होत असलेली पाहायला मिळते. हिंदी महासागराच्या किनारपट्टीवरील देशांच्या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्या अर्थव्यवस्था याच्याशी निगडीतच अवलंबून आहेत पहा.
की ह्या बहुतेक देशांच्या किनारपट्टीच्या हिंदी महासागर किनारपट्टीच्या लगत असणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्था बंदरावरती, मालवाहतुकीवर आणि महत्त्वाचे म्हणजे तेथील समुद्रातील नागरी संसाधनावर अवलंबून आहेत. आणि म्हणून भारताच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेच्या संदर्भात या विस्तृत समुद्र किनाऱ्याला अतिशय महत्त्व आहे. तसं म्हटलं तर आव्हानही आहे, तसं म्हटलं तर ती चांगली संधीही आहेत. काही फायदेही आहेत, काही तोटेही आहेत. म्हणजे हिंदी महासागर क्षेत्र हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आणि फायद्याच्या दृष्टीनंही महत्त्वाचं आहे. कारण भारताचा समुद्रकिनारा सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा आहे. याशिवाय पश्चिमेकडील लक्षद्वीप आणि पूर्वेकडील अंदमान आणि निकोबार यांच्या दरम्यान शेकडो बेटे आहेत. भारताच्या दक्षिणेकडे इंडोनेशिया फक्त 90 सागरी मैल अंतरावरती आहे आणि भारताला 2.4 लाख वर्ग किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र लाभलेले आहे. याशिवाय भारताच्या व्यापारापैकी 90% वाहतूक आणि खनिज तेलाची बहुतेक आयात जी आहे ती सागरी मार्गाने होत आहे. आणि त्या दृष्टीनं या हिंदी महासागर क्षेत्राला भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्व असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढे मत्स्य, खनिजे, तेल इत्यादी संसाधने यांच्यामुळे समुद्र किनारा ही भारताला संधी आहे. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या समुद्रामुळे अशा अनेक घटकांना भारतात सहज प्रवेश मिळू शकतो की जे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला घातक ठरू शकतो. म्हणून मी म्हटलं की आव्हानही आहे. हिंदी महासागर क्षेत्र हे भारतासाठी आव्हानही आहे आणि चांगली संधीही आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं हे घातक आहे आणि उत्पादनाच्या दृष्टीनं पाहिलं तर भरपूर उत्पादनं आपल्याला या हिंदी महासागराच्या माध्यमातून मिळत आहेत. 1948च्या नौदल योजनेत प्रथमच भारताचा सागरी दृष्टिकोन मांडला गेलेला होता आणि या दृष्टिकोनामध्ये पुढं 1965च्या भारत-पाकिस्तान संघर्षात भारतीय नौदलाची भूमिका व्यापारी मार्ग नियंत्रित करण्यापुरती मर्यादित असलेली दिसून येते. तर 1971च्या युद्धात भारतीय नौदलाने प्रथमच महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. त्यानंतर भारतीय नौदलाच्या सागरी रणनीतीमध्ये परराष्ट्र धोरणाला पाठबळ पुरवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज या ठिकाणी या माध्यमातून अधोरेखित केली आहे. 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा आणि 1,400-500 किलोमीटरचे वापरू शकता येतील असे जलमार्ग आणि हिंदी महासागरातील सागरिक स्थान यांचा उपयोग करण्यासाठी भारताने सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आणि त्याला पूरक अशी भारतमाला ही योजनाही आखलेली आहे. यावरती आपल्याला प्रश्न असू शकतो हिंदी महासागराच्या दृष्टीने की भारताने आखलेल्या योजना सागरमाला आणि भारतमाला. तर त्यापैकी भारतमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास आणि ते रस्ते बंदरांना जोडणे अभिप्रेत धरलेलं आहे. बंदरे आणि जलमार्ग यांच्यासाठी हे जोडण्यासाठी सागरमाला ही पूरक योजना आहे. अशा रीतीनं या हिंदी महासागर क्षेत्राला भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अतिशय महत्त्व आहे. भारताची या क्षेत्रामध्ये असलेली भूमिकासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. शांततामय सहजीवन आणि जगात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं सुद्धा हे क्षेत्र भारतासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये हे क्षेत्र लक्षात घेतलं जातं आणि त्याला अनुसरून परराष्ट्र धोरण ठरविलं जातं. तर भारताचं परराष्ट्र धोरण जर आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि स्वातंत्र्यानंतर जर अभ्यासलं तर एकूण आढावा घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी चढ उतार झालेले आपल्याला दिसून येतात. स्वातंत्र्यानंतर शीतयुद्धाचा काळ चालूच होता. महासत्ता जगात अस्तित्वात होत्या.
जगाचं विभाजन 2 घटकामध्ये झालेलं होतं आणि मग त्या दृष्टीनं भारताला आपलं परराष्ट्र धोरण ठरवावं लागत होतं आणि म्हणून हे परराष्ट्र धोरण या काळात 3 तत्वाभोवती आखले गेलेले आपल्याला दिसून येते. पहिलं तत्व आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये अलिप्ततावाद. याचा अर्थ या 2 महासत्तांच्या गटांच्या राजकारणापासून बाजूला राहणे आणि या 2 महासत्तांच्या गटामध्ये संघर्ष होणार नाही याची दखल घेणे आणि जगात शांतता प्रस्थापित करणे हा हेतू या धोरणांच्या पाठीमागे नेहरूंचा होता. दुसरं, अंतर्गत क्षेत्रामध्ये स्वायत्तता. सर्व राष्ट्रांना अंतर्गत आपलं परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये ज्याचं त्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि तिसरं तत्व होतं आपल्या धोरणामध्ये की विकसनशील राष्ट्रांबाबत एकता. जगामध्ये जी राष्ट्रे विकासाच्या मार्गावरती आहेत ती विकसनशील राष्ट्रे यांच्यामध्ये ऐक्य. अशा या 3 तत्वाभोवती शीतयुद्धाच्या काळामध्ये आपलं परराष्ट्र धोरण फिरत असलेलं आपल्याला पाहायला मिळून येते. 1991 नंतर मात्र जागतिक व्यवस्था बदललेली आहे. सोव्हिएत युनियनचं म्हणजे एका महासत्तेचं या विघटन झालं आणि भारताच्या जागतिक दृष्टिकोनामध्ये जो बदल घडून आला तो भारताने त्याची दखल घेतलेली आहे. आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाद्वारे भारताची अर्थव्यवस्था खुली करण्यात आली. कारण 91 नंतर जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण या संकल्पना पुढे आल्या आणि मग इतर देशांच्या बरोबर आपल्याही अर्थव्यवस्थेमध्ये या संकल्पनेचा स्वीकार करावा लागला. त्या दृष्टीनं परराष्ट्र धोरण ठरवण्यात आलं. वास्तववादी दृष्टिकोनावर आधारित राष्ट्रहिताच्या चौकटीत भारताने वेगवेगळ्या देशाशी संबंध आखण्यास सुरुवात केली. कारण कोणतंही राष्ट्र आपलं जेव्हा परराष्ट्र धोरण आखतं तेव्हा पहिल्यांदा आपल्या राष्ट्राच्या हिताला प्राधान्य देत असते आणि त्या दृष्टीनं या 1991 नंतर वास्तववादी दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी भारताने वेगवेगळ्या देशाशी संबंध ठेवण्यास सुरुवात केलेली आहे. साधारणपणे शीतयुद्धाच्या काळामध्ये एक गरीब विकसनशील राष्ट्र म्हणून भारताकडे बघितलं जात होतं. पण 1990च्या दशकामध्ये मात्र भारत एक आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक सक्षम राष्ट्र म्हणून पुढं आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आज भारताचा जागतिक राजकारणामध्ये जर पाहिला तर सक्रिय सहभाग असलेला दिसून येतो आणि त्या दृष्टीनं हे आपलं परराष्ट्र धोरण ठरवलं जातं. या परराष्ट्र धोरणामध्ये आपल्या देशाच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा वाटा असतो. जागतिक व्यवस्थेकडे ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, कोणती दूरदृष्टी ठेवतात याच्यावरती हे धोरण ठरवणं अवलंबून असतं. त्यामुळे या धोरणामध्ये काही वेळेला बदल करावा लागतो. थोडाफार बदल झालेला आहे, केलेला आहे आणि हे धोरण आपलं निश्चित केलेलं आहे. या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. या प्रकरणाच्या शेवटी जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय बघा आणि आपण ह्या व्हिडिओमार्फत जी काही या प्रकरणावरती चर्चा केलेली आहे त्या चर्चेच्या माध्यमातून तो स्वाध्याय सोडवा. ओके, धन्यवाद.